नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर वार आहे गुरुवार आणि 2 ऑक्टोबर या दिवशी आहे दसरा. तर दसऱ्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे. त्यानंतर मग मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. नवरात्रीमध्ये आपण जो कलश स्थापन करतो त्यातील जे पाणी असतं तर ते पाणी मग इतर झाडांना न टाकता घरामध्ये ते पाणी शिंपडावे. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तसेच दुर्गा देवीला शमीची पाने अर्पण करावी. तसेच मग दसऱ्याच्या दिवशी दुर्गा अष्टमीला आपण जे केलेले हवन असते तर हवनामधील भस्म आपल्याला घराभोवती शिंपडायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मकता जी ऊर्जा असते तर ती घरात प्रवेश करणार नाही. दसऱ्याच्या दिवशी देवीचे आपण विसर्जन केले जाते. तर त्यामुळे देवीच्या चरणाजवळील जे कुंकू असते तर ते घरातील तिजोरीमध्ये ठेवावे. असे केल्यामुळे घरामध्ये संपत्ती टिकून राहते. तर दसऱ्याच्या दिवशी काय करू नये. दसऱ्याच्या दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे कोणाशीही वादविवाद करू नये. संध्याकाळी कुणालाही सुई, साखर, मीठ या वस्तू चुकूनही देऊ नये. प्रसाद म्हणून कोणी लवंगा दिल्यास ते घेऊ नका. तसेच मग पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणालाही देऊ नका. असे केल्याने नकारात्मकता ऊर्जा तयार होते. श्री स्वामी समर्थ.